गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. सायन्स पार्ट सेकंड मधील फर्स्ट चॅप्टर हेरिडिटी अँड इव्होल्यूशन च्या आजच्या लेक्चर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण या हेरिडिटी अँड इव्होल्यूशन या चॅप्टर मध्ये सुरुवातीला हेरिडिटी, मेकॅनिझम ऑफ हेरिडिटी पाहिजे. इव्होल्यूशनच्या पार्ट मध्ये आपण इव्होल्यूशनची संकल्पना पाहिली, डेफिनेशन ऑफ इव्होल्यूशन, ओरिजिन ऑफ लाईफ ऑन द अर्थ, पृथ्वीवरती सजीव सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, देन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, सजीवांमध्ये असणारी विविधता पाहिली, थिअरी ऑफ इव्होल्यूशन ऑफ लाईफ ऑन द अर्थ, पृथ्वीवरती असणाऱ्या सजीव सृष्टीच्या उत्क्रांतीचा सिद्धांत पाहिला, म्हणजे थिअरी ऑफ इव्होल्यूशन पाहिली. थिअरी ऑफ इव्होल्यूशन नंतर त्या थिअरी ऑफ इव्होल्यूशनला सपोर्ट करणारे जे एव्हिडन्स आहेत ते 7 एव्हिडन्स कोणते आहेत ते सांगितले. त्या 7 एव्हिडन्स पैकी फर्स्ट 3 एव्हिडन्स जे होते त्याच्यामध्ये फर्स्ट एव्हिडन्स मेटाबॉलिक एव्हिडन्स और एव्हिडन्स ऑफ मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज, राइट. सेकंड एव्हिडन्स मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स पाहिजे. थर्ड एव्हिडन्स एनाटॉमिकल एव्हिडन्स पाहिजे. आणि त्याच्यानंतर लास्टला आपण एक पॉइंट पाहिला होता, त्याच्यामध्ये होमोलॉगस ऑर्गन आणि एनालॉगस ऑर्गन काय असतात हे पाहिजे. आजच्या लेक्चर मध्ये आपण राहिलेले जे एव्हिडन्स आहेत ते कंप्लीट करणार आहोत. आता फोर्थ जो एव्हिडन्स आहे थिअरी ऑफ इव्होल्यूशनचा तो आहे व्हिस्टिजियल स्ट्रक्चर्स और व्हिस्टिजियल ऑर्गन्स. व्हॉट आर द व्हिस्टिजियल ऑर्गन? व्हिस्टिजियल ऑर्गन कशाला म्हटलं जातं? कोणत्या ऑर्गनला व्हिस्टिजियल ऑर्गन म्हटलं जातं? द डिजनरेटेड or underdeveloped organs present in the living organisms are called as vestigial organs. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये असणारे काही डिजनरेटेड म्हणजे ज्यांचं फंक्शनिंग निकामी झालेले ऑर्गन, ज्यांचं फंक्शनिंग स्टॉप झालेले, जे ऑर्गन फंक्शन परफॉर्म करत नाहीये असे डिजनरेटेड ऑर्गन, किंवा अंडर डेव्हलप ज्यांची डेव्हलपमेंट जास्त झालेली नाही, ज्यांचा विकास पूर्णपणे त्या अवयवांचा झालेला नाही, असे अंडर डेव्हलप किंवा डिजनरेटेड ऑर्गन की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये असतात. असे जे ऑर्गन असतात त्या ऑर्गनलाच म्हणजे युजलेस ऑर्गन जे असतात त्या युजलेस ऑर्गनला व्हिस्टिजियल, म्हणजे व्हिस्टिजियल ऑर्गनची जी डेफिनेशन आहे ते आपण काय सांगू शकतो? लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधील कुठल्या ऑर्गनला व्हिस्टिजियल ऑर्गन म्हटलं जातं? डिजनरेटेड और अंडर डेव्हलप युजलेस ऑर्गन present in the living organism is called as vestigial organs. These vestigial organs present in animals as well as plants. vestigial organ जसं animals मध्ये आढळतात तसंच vestigial organ हे plants मध्ये देखील आढळतात. These vestigial organs are in a living organism. Some organs perform specific function under a specific situation. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये काही अवयव ठराविक स्थितीमध्ये एक विशिष्ट असं फंक्शनिंग परफॉर्म करतात. And same organ also becomes a useless or even harmful under a same situation. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधील काही अवयव असे असतात की ते स्पेसिफिक सिच्युएशन मध्ये एक स्पेसिफिक फंक्शन परफॉर्म करतात, सर्टन सिच्युएशन मध्ये एक स्पेसिफिक फंक्शन परफॉर्म करतात, आणि तेच ऑर्गन इतर ऑर्गॅनिझम मध्ये त्या सिच्युएशन मध्ये युजलेस असतात किंवा ते त्या ऑर्गॅनिझम साठी कधी कधी हार्मफुल देखील ठरतात.
परंतु इथे एक लक्षात ठेवा की ऑर्गॅनिझम मधील कुठलाही ऑर्गन हा सडनली नॉन फंक्शनल होत नाही. Any organ in the body of living organism do not stop their functioning suddenly or do not it disappear suddenly. सजीवांमधील कुठलाही अवयव त्याचं काम अचानकपणे बंद करत नाही किंवा तो अचानकपणे त्या सजीवाच्या शरीरातून नाहीसा होत नाही. इट डिजनरेट or disappear very slowly and sequentially. तो ऑर्गन त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमधून हळूवारपणे अगोदर त्याचा फंक्शनिंग तो कमी करतो, डिजनरेट होतो म्हणजे फंक्शनिंग कमी करतो, नंतर तो हळूहळू काय होऊ लागतो, युजलेस होऊ लागतो. युजलेस झाल्यानंतर तो स्लोली डिसॅपियर होऊ लागतो आणि त्यासाठी प्रदीर्घ काळ लागतो, खूप जास्त वेळ लागतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला सजीवांमध्ये काही ऑर्गन हे युजलेस नॉन फंक्शनल आढळतात आणि त्याच ऑर्गनचं इतर ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये मात्र इसेन्शियल फंक्शन असतं. जसं की फॉर एक्झाम्पल पहा, विजडम टीथ. विजडम टीथ म्हणजे काय? अक्कल दाढ. सध्या तुम्हाला नाहीये. काय नाहीये? अक्कल आहे, परंतु काय नाहीये? अक्कल दाढ नाहीये, म्हणजे ज्याला आपण विजडम टीथ म्हणतो. या विजडम टीथचं नॉर्मल फंक्शनिंग काय आहे बरं? तर या विजडम टीथचं नॉर्मल फंक्शनिंग इतर लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये काय असतं, तर इतर जे गवत खाणारे प्राणी आहेत, ज्याला आपण काय म्हणतो? रेम्युनंट्स. विच एनिमल्स? रेम्युनंट्स एनिमल्स. रवंथ करणारे प्राणी. आपण रवंथ करतो का? नाही करत. गवत खाणारे जे इतर प्राणी आहेत ते काय करतात? पटपट गवत खातात. त्यांच्या स्टमक मध्ये दोन पार्ट असतात, दोन कप्पे असतात, फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट. ते सुरुवातीला अन्न खात असताना रुमिनंट्स एनिमल फास्ट फूड खातात, ग्रास फास्ट खातात, पहिल्या कप्प्यामध्ये साठवतात. ज्यावेळी ते निवांत बसतात त्यावेळी ते अन्न पुन्हा अन्ननलिकेतून माउथ मध्ये आणतात आणि त्यांचे तेव्हा ते विजडम टीथच्या सहाय्याने क्रश करतात, बारीक करतात आणि नंतर ते स्टमकच्या दुसऱ्या कप्प्यामध्ये डायजेशन साठी पाठवतात. म्हणजे रवंथ करण्यासाठी रुमिनेशन साठी, रुमिनेशन म्हणजे रवंथ करणे, त्या रुमिनेशन प्रोसेस साठी विजडम टीथ असतात. आपण तर रुमिनेशन करत नाही, आपण रवंथ करत नाही, तरी आपल्यामध्ये विजडम टीथ आहेत. जरी नसतील, आता सध्या तुम्हाला विजडम टीथ नाहीयेत, मग काही परिणाम अन्नाच्या पचनावरती? काहीच नाही. आणि माझ्याकडे विजडम टीथ आहेत तरी काही परिणाम, कुठलाच इफेक्ट डायजेशन वरती कुठलाच परिणाम होत नाही. मग ते विजडम टीथ असतील किंवा नसतील त्याचा कुठलाही इफेक्ट आपल्या लाईफ प्रोसेसेस वरती होत नाही. म्हणजे आपल्यामध्ये हे विजडम टीथ कशा आहेत? युजलेस आहेत, त्याचा काहीच उपयोग नाही, निकामी अवयव आहेत, युजलेस टीथ आहेत. परंतु त्याच टीथचं, विजडम टीथचं काऊ मध्ये, बफेलो मध्ये काय आहे? इसेन्शियल फंक्शन आहे. एक महत्त्वाचं कार्य त्या एनिमल्स मध्ये ते परफॉर्म करतायत. आणि असे जे ऑर्गन असतात की जे एका ऑर्गॅनिझम मध्ये कशा आहेत? युजलेस, आणि दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये इसेन्शियल फंक्शन परफॉर्म करतायत, अशा ऑर्गनला म्हणतात फिस्टिजियल ऑर्गन. फिस्टिजियल ऑर्गनचं दुसरे एक्झाम्पल पहा, वर्मीफॉर्म अपेंडिक्स. वर्मीफॉर्म अपेंडिक्स कुठे असतं पहा, की आपल्या बॉडीमध्ये आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, ही आहे आपली अन्ननलिका, ज्याला आपण म्हणतो इसोफॅगस. त्याच्यानंतर हे आहे आपलं स्टमक, जे सेपरेट स्टमक. इथं काय आहे? स्मॉल इंटेस्टाईन. हे आहे लहान आतडी, स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईनच्या नंतर तिथपासून लार्ज इंटेस्टाईन स्टार्ट होतं बा. हे मोठे आतडे आहे, लार्ज इंटेस्टाईन. आता पूर्ण कंप्लीट डायग्राम मी ड्रॉ करत नाही, फक्त तुम्हाला वर्मीफॉर्म अपेंडिक्स जे असतं, तुम्ही अपेंडिक्स हा शब्द ऐकलेला असेल बऱ्याच वेळी. कधी कधी आपल्या नातेवाईकांमध्ये कोणाचं तरी अपेंडिक्सचं ऑपरेशन झालेलं असतं बा. म्हणजे हा अपेंडिक्स जो ऑर्गन असतो तो या स्मॉल आणि लार्ज इंटेस्टाईनच्या जॉईंट वरती असतो. असा याचं नाव आहे अपेंडिक्स.
व्हॉट इज द नॉर्मल फंक्शनिंग ऑफ दिस अपेंडिक्स? या अपेंडिक्सचं नॉर्मल फंक्शनिंग काय आहे? व्हॉट इज द फंक्शन ऑफ अपेंडिक्स? इथं थोडं याला डार्क करतो, लक्षात येईल. हा रेड कलरचा जो पार्ट दाखवलेला आहे तो अपेंडिक्स आहे. व्हॉट इज द नॉर्मल फंक्शनिंग ऑफ दिस अपेंडिक्स? Appendix digest the cellulose contents present in food. फूड मध्ये जे सेल्युलोज असतात ते सेल्युलोज कंटेंटचं डायजेशन करणं हे अपेंडिक्सचं नॉर्मल फंक्शन आहे. आता सेल्युलोज कोणत्या फूड मध्ये असतं? जे काही ग्रास आहे, गवत, झाडाची पानं असतील, की जे फूड कुक केलेलं नाही, शिजवलेलं नाही, अशा फूड मध्ये सेल्युलोज असतं. या सेल्युलोजचं डायजेशन करणं अनकुक्ड फूड मध्ये असतं. सेल्युलोज या सेल्युलोजचं काय करतात? अपेंडिक्स डायजेशन करतात. दॅट इज अपेंडिक्स डायजेस्ट द सेल्युलोज प्रेझेंट इन विच फूड? अनकुक्ड फूड. अनकुक्ड फूड म्हणजे न शिजवलेलं अन्न. न शिजवलेलं अन्न त्याच्यामध्ये जे सेल्युलोज असतं त्याचं डायजेशन करणं हे वर्मीफॉर्म अपेंडिक्सचं नॉर्मल फंक्शनिंग आहे. आपण तर कुक्ड केलेलं फूड म्हणजे शिजवलेलं फूड खातो, त्याच्यामधलं सेल्युलोज नष्ट झालेलं असतं. तरी देखील आपल्या बॉडीमध्ये अपेंडिक्स कशासाठी? आपण प्रत्येक वेळी पकवलेलं, शिजवलेलं, भाजलेलंच फूड खातो आणि त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये या वर्मीफॉर्म अपेंडिक्सचं कुठलंही फंक्शन नाहीये. आपल्या बॉडीमध्ये वर्मीफॉर्म अपेंडिक्सची आवश्यकता नाहीये. जरी अपेंडिक्स नसेल तरी कुठलाही इफेक्ट होणार नाही आणि त्याचं आपल्या बॉडीमध्ये कुठलं फंक्शनिंगही नाही. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये, ह्यूमन बॉडीमध्ये वर्मीफॉर्म अपेंडिक्स हा युजलेस ऑर्गन आहे, निकामा, कुठलंही काम न करणारा ऑर्गन आहे. बट दिस वर्मीफॉर्म अपेंडिक्स परफॉर्म इसेन्शियल फंक्शन इन द रुमिनंट एनिमल्स. गवत खाणारे जे प्राणी, गाई, म्हशी, ते आपल्यासारखं किचन मध्ये फूड बनवून खातात का? अन्न शिजवतात का? नाही शिजवत. म्हणजे ते शिजवलेलं, पकवलेलं फूड खात नाही. याचाच अर्थ असा की त्यांच्यामध्ये या वर्मीफॉर्म अपेंडिक्सची आवश्यकता आहे. कशासाठी? सेल्युलोजच्या डायजेशनसाठी. कारण ते सेल्युलोज कंटेंट्स असणारं फूड खातात आणि त्यामुळे सेल्युलोजच्या डायजेशनसाठी त्यांना अपेंडिक्सची आवश्यकता असते. याच्यावरून काय लक्षात येतं की मानवामध्ये अपेंडिक्स आहे हे काय सजेस्ट करतात? इट सजेस्ट द ह्यूमन अँसेस्टर वेअर ईट अनकुक्ड फूड. की मानवाचे जे पूर्वज होते ते मानवाचे पूर्वज काय करत असायला पाहिजे? न शिजवलेलं अन्न खात असायला पाहिजे. आपण इतिहासामध्ये चौथीच्या अभ्यासलं होतं पहा, आदिमानव. त्या आदिमानवाच्या याच्यामध्ये पाहिलं होतं आपण इतिहासामध्ये की पूर्वीचा जो आदिमानव होता जंगलात राहायचा आणि कच्ची फळं आणि कंदमुळं खायचा. अग्नीचा शोध लागण्याच्या अगोदर त्या मानवानं प्राण्याची शिकार करायचा आणि कच्चा मांस खायचा. अग्नीचा शोध लागल्यानंतर त्यानं अन्न म्हणजे शिकार केलेले प्राणी भाजून खाण्यास सुरुवात केली, अन्न शिजून खाण्यास सुरुवात केली. परंतु त्याच्या अगोदर तो कच्चेच अन्न खात होता आणि त्या कच्च्या अन्नामध्ये जे सेल्युलोज कंटेंट आहे त्याच्या डायजेशनसाठी पूर्वीच्या मानवामध्ये काय होते? हे अपेंडिक्स डेव्हलप झालेलं होतं. परंतु आता आपण फूड शिजून खातोय तरी देखील ते अपेंडिक्स आपल्या बॉडीमध्ये तसंच राहिलेले, परंतु हळूहळू त्याच्यात बदल होत चाललेले. पूर्वी जी अपेंडिक्सची लेंथ होती त्याच्यापेक्षा आताच्या मानवामध्ये ती अपेंडिक्सची लेंथ कमी झालेली. त्याच्यानंतर अपेंडिक्स हा पूर्णपणे युजलेस झालेला आहे. कधी कधी जर याची ग्रोथ जास्त झाली, अपेंडिक्सची जर वाढ जास्त झाली तर तो अपेंडिक्स हा ऑर्गन आपल्या बॉडीसाठी हार्मफुल देखील ठरतो आणि त्यावेळी डॉक्टरांना तो ऑर्गन काय करावा लागतो? ऑपरेशनच्या सहाय्याने कट करावा लागतो. त्याला म्हणतो आपण अपेंडिक्सचं ऑपरेशन. तुम्ही ऐकलेलं असेल की अपेंडिक्सचं ऑपरेशन केलेले. म्हणजेच अपेंडिक्स हा ह्यूमन बॉडीमध्ये युजलेस आहे, तर इतर अॅनिमल मध्ये, रुमिनंट अॅनिमल मध्ये, गवत खाणाऱ्या प्राण्यांमध्ये तो युजफुल आहे. म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये तो डिजनरेटिव्ह, अंडर डेव्हलप्ड, युजलेस ऑर्गन आहे, म्हणजेच व्हेस्टिजियल ऑर्गन आहे. तर हा ह्यूमन बॉडी मधला एक दुसरा व्हेस्टिजियल ऑर्गन. पहिला माउथ मध्ये असणारे विस्डम टीथ, त्याच्याबद्दल अक्कलदाढ. विस्डम टीथ म्हणजे आपले जे टीथ असतात त्याच्या सर्वात शेवटी पाठीमागे जे टीथ ग्रो होतात
म्हणजे चार चार, खाली 4 आणि वरती 4 असे 8 टीथ असतात ते. तर ते विजडम टीथ असतात आणि त्याचं काय काम आहे विजडम टीथचं? रुमिनेशन, रमंत करणे. आपण तर रमंत करत नाही, म्हणजे आपल्यामध्ये ते युजलेस. इतर प्राण्यांमध्ये, रुमिनंट एनिमल मध्ये युजफुल. म्हणजे व्हिस्टिजियल ऑर्गन हे एका ऑर्गॅनिझम मध्ये युजलेस असतात, तर त्याचं इतर ऑर्गॅनिझम मध्ये मात्र इसेन्शियल फंक्शन असतं. तिसरे एक्झाम्पल पहा, इयर पिन्ना, मसल्स इन इयर पिन्ना. आपले जे कान आहेत पहा, आपल्या कानामध्ये आणि इतर प्राण्यांच्या कानामध्ये, जसं की मंकी, माकड, सीप, गोट, एलिफंट. पहा तुम्ही एलिफंटचा व्हिडिओ पाहिला असेल, तर एलिफंटचे कान आपल्या कानासारखे शांत असतात का? आपल्या घरी जो पेट डॉग आहे त्याचे जे कान असतात, इयर पिन्ना बाहेरचा जो भाग आहे कानाचा, तो आपल्यासारखा शांत असतो का? नाही. आपल्याला असं पाहायला मिळतं की इतर प्राणी काय करतात, कानामध्ये ज्या मसल्स असतात त्याच्या साह्यानं त्यांच्या कानाची हालचाल करतात. तुम्ही पाहिलं असेल, हत्ती हा नेहमी त्याच्या कानाची हालचाल करत असतो. तसं तुम्ही तुमच्या कानाची हालचाल करून दाखवा, शक्य आहे? आपण आपल्या कानाची हालचाल करू शकतो इतर प्राण्यांसारखी? का बरं? आपल्यामध्ये मसल्स नाहीत का? आहेत. परंतु आपल्या कानामध्ये ज्या मसल्स आहेत, इयर पिन्नामध्ये ज्या मसल्स आहेत, त्या मसल्स कशा आहेत? नॉन फंक्शनल आहेत. त्या फंक्शन परफॉर्म करत नाहीत, त्या युजलेस आहेत. परंतु इतर प्राण्यांच्या कानामध्ये असणाऱ्या मसल्स मात्र कशा आहेत? फंक्शनल. म्हणजे आपल्या कानामध्ये, इयर पिन्नामध्ये असणाऱ्या मसल्स या व्हिस्टिजियल ऑर्गन्स आहेत, त्या फंक्शन परफॉर्म करत नाहीयेत. अशा हंड्रेड्स ऑफ व्हिस्टिजियल ऑर्गन्स आपल्या ह्युमन बॉडीमध्ये आढळतात. मानवी शरीरामध्ये जवळजवळ 100हून अधिक असे नॉन फंक्शनल ऑर्गन आता अस्तित्वात आहेत. दुसरे एखादं एक्झाम्पल आणखी सांगतो का? आपल्या बॅकबोनच्या शेवटी, म्हणजे व्हर्टिब्रल कॉलम जो आहे त्याच्या शेवटी एक बोन आहे लास्टला, जे 4 फ्युज्ड व्हर्टिब्रे एकत्र येऊन तयार झालेले, ज्याला म्हटलं जातं कॉकिक्स बोन. कॉकिक्स बोन त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं माकड हाड. माकड हाड का म्हटलं जातं? त्याचं कारण, आपलं जो काही व्हर्टिब्रल कॉलम आहे त्याच्या शेवटी 4 व्हर्टिब्रे एकत्र येऊन कॉकिक्स बोन बनलेला आहे आणि त्या कॉकिक्स बोनच्या सभोवताली रुडिमेंटरी मसल्स आहेत आणि त्या मसल्स आणि ते कॉकिक्स बोन आपल्यामध्ये नॉन फंक्शनल आहे, युजलेस आहे, कारण ते कुठलंच फंक्शन परफॉर्म करत नाही. परंतु इतर प्राण्यांमध्ये मात्र, जसं की मंकी पात्याची जी टेल असते, ती टेल काय करतात? शेपटीवाले प्राणी, सर्व शेपटीवाले प्राणी, त्यांची शेपटी स्थिर असते का? नाही, ती शेपटीची हालचाल करतात. जास्त करून माकड हे त्याच्या शेपटीची सतत हालचाल करत असतं. आणि शेपटी जी असते, टेल जी असते एनिमलची, ज्या बोनला अटॅच असते त्याला म्हणतात टेल बोन और कॉकिक्स बोन. मग आपल्यामध्ये कॉकिक्स बोन आहे, परंतु आपल्याला टेल आहे का? नाहीये. इतर प्राण्यांना जसं कॉकिक्स बोन आहे, ज्या पोझिशनला आहे, आपल्याकडे सुद्धा कॉकिक्स बोन आहे, सेम तसंच आहे आणि त्याच पोझिशनला आहे. इतर प्राण्यांच्या त्या कॉकिक्स बोन भोवती जशा मसल्स असतात त्याची टेल स्विंग करण्यासाठी, तशाच मसल्स आपल्या कॉकिक्स बोनच्या सभोवताली पण आहेत. परंतु त्या मसल्सचा आपल्याला टेलच नसल्यामुळे स्विंग करण्याचा प्रश्न येत नाही. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये त्या रुडिमेंटरी मसल आणि कॉकिक्स बोन हे नॉन फंक्शनल आहेत, but they have essential function in other organism like monkey. This similarity between the monkey and man suggests the common ancestry for them. माकडामध्ये आणि मानवामध्ये ही जी सिमिलॅरिटी आहे, कॉकिक्स बोन मध्ये, माकड हाडामध्ये आणि त्याच्या मसल्स मध्ये, ती सिमिलॅरिटी काय दर्शवते? तर मानव आणि माकड यांचे पूर्वज काय असायला पाहिजे? एक. म्हणजे मानवाची उत्पत्ती माकडापासूनच झालेली आहे, हे हा एव्हिडन्स सजेस्ट करतो. तर अशा पद्धतीनं हे जे व्हिस्टिजियल ऑर्गन्स असतात, ते व्हिस्टिजियल ऑर्गन स्टडी ऑफ इव्हॉल्युशनला सपोर्ट करणारे आहेत. स्टडी ऑफ व्हिस्टिजियल ऑर्गन सपोर्ट द थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. तर अशा पद्धतीनं व्हिस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय आणि व्हिस्टिजियल ऑर्गनचे काही एक्झाम्पल्स आपण पाहिले. हा 4 नंबरचा एव्हिडन्स झाला. याच्यानंतरचा जो पुढचा एव्हिडन्स आहे 5 नंबरचा,
तो एव्हिडन्स आहे पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स. पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स. तर पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स पाहण्याच्या अगोदर फिस्टिजियल ऑर्गन्स चे डेफिनेशन आणि त्याचे एक्झाम्पल्स परत एकदा आपण इथं लिहून देतो तुम्हाला, म्हणजे आणखी तुमच्या चांगले लक्षात येतील. आणि त्याच्यानंतर पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स हा पुढचा एव्हिडन्स आपण पाहू. तर पहा, पुस्तकामध्ये आपल्याला जी व्हिस्टिजियल ऑर्गनची डेफिनेशन दिलेली आहे तीच तुम्हाला सांगितलेली. कोणती? द degenerative or underdeveloped useless organs present in living organism. The degenerative or underdeveloped useless organ present in living organism are called vestigial organs. Degenerative or underdeveloped useless organ present in living organism are called as vestigial organ. Second, a specific structure in the body of organism is useful under certain situation. ठराविक स्थितीमध्ये ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये असणारे काही ऑर्गन किंवा काही स्ट्रक्चर, स्पेसिफिक स्ट्रक्चर हे काही सिच्युएशनमध्ये युजफुल असतात, उपयोगी पडतात. ठराविक स्थितीमध्ये ते ऑर्गन आपल्यासाठी फायदेशीर असतात. But or however same structure under different situation same structures under different situation becomes useless or harmful. तर तेच स्ट्रक्चर आपल्या बॉडीमध्ये किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये असणारे काही स्ट्रक्चर्स हे सर्टन सिच्युएशन मध्ये युजफुल असतात. तर तेच स्ट्रक्चर काही विशिष्ट सिच्युएशन मध्ये युजलेस किंवा हार्मफुल देखील असतात. Such a structure begins to degenerate. Such a structure begins to degenerate. Such a structure begins to degenerate under such a situation. Under such a situation. अशा स्थितीमध्ये, ज्या स्थितीमध्ये ऑर्गॅनिझमच्या बॉडीमधील स्ट्रक्चर युजलेस किंवा हार्मफुल होतात, त्या सिच्युएशन मध्ये ते स्ट्रक्चर काय होऊ लागतात? डिजनरेट होऊ लागतात. म्हणजे निकामे होऊ लागतात, नाहीसे होऊ लागतात. जसं मानवाची शक्ती नाहीशी झाली, हळूहळू ती डिजनरेट झाली, नॉन फंक्शनल राहिली आणि त्याच्यानंतर हळूहळू ती व्हॅनिश होते. मानवाची शक्ती व्हॅनिश होण्याचं कारण आहे पहा, जो ऑर्गन लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमधील जो ऑर्गन यूज केला जात नाही, ज्या ऑर्गनचा यूज होत नाही, तो ऑर्गन हळूहळू काय होतो? युजलेस होतो आणि शेवटी तो डिजनरेट होतो. पूर्वी मानवाची उत्पत्ती ज्यावेळी झाली, लेम्युर नावाच्या माकडापासून मानवाची उत्पत्ती झाली. लेम्युर नावाची म्हणजे 7 कोटी वर्षांपूर्वी डायनासोरची जी शेवटची प्रजात होती ती नष्ट झाली आणि त्याच्यानंतर लेम्युर नावाचे जे काय मंकी लाइक एनिमल होते
ते डेव्हलप झाले आणि ते लेम्युर झाडावरतीच राहायचे आणि झाडावरती राहत असताना एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती उडी मारण्यासाठी ते त्यांच्या शेपटीचा वापर करायचे. ते हाताने किंवा पायानं उडी मारत नव्हते, तर शेपटी झाडाच्या फांदीला लटकून झोल्याप्रमाणे किंवा झुल्याप्रमाणे ते उड्या मारायचे आणि त्यासाठी त्यांची शेपटी थोडी लांब होती आणि ऍक्टिव्ह देखील होती. परंतु काही वर्षानंतर पृथ्वीवरती प्रचंड असा दुष्काळ पडला, म्हणजेच फॅमिन निर्माण झाला, झाडं वाळून गेली. झाडं वाळून गेल्यामुळे त्या लेम्युरला खाण्यासाठी जी फळं होती ती फळं झाडावरती शिल्लक राहिली नाही आणि त्याच्यामुळे त्या लेम्युरला जमिनीवरती येणं भाग पडलं आणि ज्यावेळी ते अन्नाच्या शोधात जमिनीवरती मग इकडे तिकडे फिरू लागले, काही हिंस्र प्राणी जे होते ते त्यांच्या पाठीमागे लागायचे आणि ते लेम्युर वेगाने पळू लागायचे आणि त्याच्यामुळे ते जमिनीवरतीच नंतर वावरू लागले आणि काही वर्षानंतर हळूहळू त्यांची शेपटी जी होती ती त्यांना उपयोगात येऊ लागली नाही किंवा त्या शेपटीचा कुठलाही उपयोग राहिला नाही. त्याच्यानंतर ती शेपटी हळूहळू त्याची लेंथ कमी होत गेली, ती युजलेस होत गेली आणि काही लाखो वर्षानंतर ती डिसअपियर झाली. ते आपण ह्युमन इव्होल्युशनच्या पॉइंट मध्ये पुढे सविस्तर पाहणार आहे. म्हणजे जो ज्या ऑर्गनचा ऑर्गॅनिझम जास्त काळ वापर करत नाही हळूहळू डिजनरेट होतो. त्याच्यामुळे आपल्या याचा पण वापर सतत करत राहिलं पाहिजे. याचा म्हणजे मेंदूचा वापर, डोक्याचा वापर जर सतत करत राहिलं तर त्याच्या उत्क्रांती होत जाते, म्हणजे त्याच्या डेव्हलपमेंट होत जाते आणि वापर नाही केला तर तो ऑर्गन युजलेस होत जातो आणि काही कालावधीनंतर तो डिजनरेट होतो. Such a structure begins to degenerate under such a situation as principle of natural selection. कशानुसार? प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन नुसार. as per principle of natural selection म्हणजे नैसर्गिक लक्षण निवडीचा नियम आहे. नॅचरल सिलेक्शनचं जे प्रिन्सिपल आहे अनफेवरेबल सिच्युएशन मध्ये, सर्टन सिच्युएशन मध्ये काही युजलेस ऑर्गन जे आहेत ते डिजनरेट होऊ लागतात. इट टेक्स thousands of years, it takes thousands of years to disappear. आणि हे स्ट्रक्चर डिसअपियर होण्यासाठी म्हणजे नाहीसे होण्यासाठी देखील हजारो वर्ष लागतात. म्हणजे हजारो वर्षांपर्यंत ते सुरुवातीला युजलेस होतात, त्यांचं फंक्शनिंग बंद करतात, त्याच्यानंतर काही हजारो वर्षानंतर ते डिसअपियर होतात. सहजासहजी लगेच सडनली डिसअपियर होत नाहीत. सच ऑर्गन दो नॉन फंक्शनल इन वन ऑर्गॅनिझम, असे ऑर्गन जरी एका ऑर्गॅनिझम मध्ये नॉन फंक्शनल असले तरी ते इतर ऑर्गॅनिझम मध्ये मात्र इसेन्शियल फंक्शन परफॉर्म करत असतात. सच ऑर्गन्स दो नॉन फंक्शनल इन वन ऑर्गॅनिझम but they have essential function in other organism. इतर ऑर्गॅनिझम मध्ये मात्र त्याचं इसेन्शियल फंक्शन असते. आणि अशा व्हेस्टिजियल ऑर्गनचे जे एक्झाम्पल्स आहेत, तुम्हाला कोणकोणते एक्झाम्पल सांगितलेले आहेत पहा. एक्झाम्पल लक्षात ठेवायचे व्हेस्टिजियल ऑर्गनचे. पहिलं एक्झाम्पल सांगितलं होतं व्हेस्टिजियल ऑर्गनचं कोणतं? अपेंडिक्स. अपेंडिक्स एक एक्झाम्पल सांगितलंय की अपेंडिक्स इज अ युजलेस नॉन फंक्शनल इन ह्यूमन बट इट हॅव इसेन्शियल फंक्शन इन रुमिनंट एनिमल्स. अपेंडिक्स हे ह्यूमन बॉडी मध्ये नॉन फंक्शनल आहे परंतु रुमिनंट एनिमल्स मध्ये ते फंक्शनल आहे. देन सेकंड, मसल्स ऑफ इयर पिना. इयर पिना मध्ये असणारे मसल्स ह्यूमन मध्ये कशा आहेत? व्हेस्टिजियल आहेत म्हणजे नॉन फंक्शनल आहेत. ह्यूमन मध्ये त्याचं कुठलंच काम नाही, परंतु इतर एनिमल्स मध्ये कशा आहेत ते इयर पिना मसल्स फंक्शनल आहेत.
म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ते व्हिस्टिजियल म्हणजे नॉन फंक्शनल. आपल्या बॉडीमध्ये हे ऑर्गन नॉन फंक्शनल आहे, इतर ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये ते इसेन्शियल फंक्शन परफॉर्म करतायत. टेल बोनलाच काय म्हणतात? कोणतं बोन? कॉकिक्स बोन. टेल बोन किंवा कॉकिक्स बोन हे ह्यूमन बॉडीमध्ये नॉन फंक्शनल, मंकी मध्ये फंक्शनल. चौथं एक्झाम्पल, विजडम टीथ, अक्कलदाढ. विजडम टीथ हे ह्यूमन बॉडीमध्ये नॉन फंक्शनल, इतर एनिमल्स मध्ये, रुमिनंट एनिमल्स मध्ये फंक्शनल. तर अशा पद्धतीनं हा जो एव्हिडन्स होता कोणता? व्हिस्टिजियल ऑर्गन्स, हा लक्षात आलेला असेल का की व्हिस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे काय आणि व्हिस्टिजियल ऑर्गन्स हे थेरी ऑफ इव्होल्यूशनला कशा पद्धतीने सपोर्ट करतात. याच्यानंतरचा पुढचा जो एव्हिडन्स आहे तो आहे पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स. तो पाहू. पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स. नेक्स्ट एव्हिडन्स इज किती नंबरचा? 5th एव्हिडन्स. एव्हिडन्स. पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स. जीवाश्मांचा पुरावा. व्हॉट इज मीन बाय पॅलेंटॉलॉजी? पॅलेंटॉलॉजी म्हणजे काय? पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स याच्यामध्ये एक सायन्सची ब्रँच आहे ती म्हणजे पॅलेंटॉलॉजी. What is meant by paleontology? The science which deals with the study of fossils obtained through the earth crust or found in the earth crust. जमीन खोदल्यानंतर आपल्याला प्राचीन किंवा जुने जे वनस्पती आणि प्राणी आहेत त्यांचे अवशेष सापडतात आणि त्या अवशेषांचा अभ्यास करण्याचं जे शास्त्र आहे त्याला म्हटलं जातं पॅलेंटॉलॉजी. म्हणजे ज्या ठिकाणी जसं तुम्ही हडप्पा संस्कृती अभ्यासलं इतिहासामध्ये की तिथं उत्खनन करण्यात आलं, हडप्पा संस्कृतीचा शोध लागला, मग त्या ठिकाणी जे जीवाश्म सापडले त्या जीवाश्मांचा जो अभ्यास केला जातो, फॉसिलचा जो स्टडी केला जातो, त्या फॉसिलच्या स्टडीला म्हटलं जातं पॅलेंटॉलॉजी. द सायन्स which deals with the study of fossils of plants and animals found in the earth crust मध्ये वनस्पती आणि प्राण्यांचे जे अवशेष सापडतात त्या अवशेषांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे पॅलेंटॉलॉजी. पॅलेंटॉलॉजी मीन्स स्टडी ऑफ फॉसिल्स. स्टडी ऑफ फॉसिल्स. कशाचा स्टडी? फॉसिल्स. फॉसिल्सचा स्टडी, जीवाश्मांचा अभ्यास. कुठं सापडणारे जीवाश्म? फाउंड इन अर्थ क्रस्ट. भूगर्भामध्ये, जमिनीमध्ये जे अवशेष सापडतात किंवा जीवाश्म सापडतात, फॉसिल सापडतात, त्या फॉसिलचा स्टडी करणारी जी सायन्सची ब्रँच आहे त्याला पॅलेंटॉलॉजी म्हटलं जातं. भू जीवाश्म शास्त्र किंवा भू उत्खनन शास्त्र देखील म्हटलं जातं. जमिनीचं उत्खनन केल्यानंतर जे फॉसिल सापडतात त्या फॉसिलचा स्टडी करणारं जे सायन्स असतं त्याला पॅलेंटॉलॉजी म्हटले. मग फॉसिल्स काय आहेत? व्हॉट इज मीन बाय फॉसिल्स? फॉसिल्स कशाला म्हटलं जातं? जीवाश्म कशाला म्हटलं जातं? सांगताय? व्हॉट आर द फॉसिल्स? जीवाश्म काय आहेत? कशाला म्हटलं जातं फॉसिल्स? येता 8वी मध्ये आपण फॉसिल्स पाहितलेले. थोडं डोक्याला ट्रेस द्या, ब्रेनला, की फॉसिल्स काय आहेत. तर पहा, द रेमनंट्स ऑफ plants and animals and their expressions that preserve inside the earth at an ancient time, that
preserved structure of the plants and animals are called as fossils. प्राचीन काळी वनस्पती आणि प्राणी जमिनीखाली गाडले गेले. वरती असणाऱ्या वातावरणाचा वातावरणीय दाब, पृथ्वीच्या आतमध्ये असणारी उष्णता, या दोन्हीच्या प्रक्रियेतून, या दोन्हीच्या उष्णता आणि वातावरणीय दाब याच्या परिणामामुळे त्या वनस्पती आणि प्राण्यांचे जे काही बॉडी पार्ट्स होते ते जमिनीखाली प्रिझर्व करण्यात आले खडकांच्या रूपात. आणि ते जे काही खडकांच्या रूपात प्रिझर्व केलेले पार्ट्स आहेत किंवा प्लांट्स आणि एनिमल्स आहेत त्यांनाच फॉसिल्स म्हटलं जातं. दॅट इज रेमनंट्स ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स. Remnants of plants and animals which got buried inside earth, जे की अर्थ खाली बरीड केले गेले. And impressions of such an organism remains preserved, जे जमिनीखाली त्याचं जतन होऊन राहिलेलं आहे, remains preserved in earth crust called fossils. आपल्याला तिथं पॅलेंटोलॉजी एव्हिडन्स मध्ये पहिले 2 क्वेश्चन विचारले होते की पॅलेंटोलॉजी काय आहे आणि फॉसिल्स काय आहे. तर दोन्ही पॉइंट तुमच्या लक्षात आलेले असतील. व्हॉट इज मीन बाय पॅलेंटोलॉजी? पॅलेंटोलॉजी म्हणजे काय? द सायन्स which deals with the study of fossils found in earth crust. अर्थ क्रस्ट मध्ये सापडणारे जे काही जीवाश्म आहेत त्या जीवाश्मांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे पॅलेंटोलॉजी. अँड व्हॉट इज मीन बाय फॉसिल्स? फॉसिल्स कोणाला म्हटलं जातं? The remnants of plants and animals and expressions of such organisms remains preserved inside the earth crust. वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष आणि त्यांचे इम्प्रेशन्स म्हणजे त्यांचे अवशेषांगे ते जमिनीखाली काय केले जातात? जतन करून ठेवले जातात, प्रिझर्व केले जातात. आणि असे जतन केलेले वनस्पती आणि प्राण्यांचे जे अवशेषांगे असतात त्यालाच जीवाश्म किंवा फॉसिल्स म्हटलं जातं. देन नेक्स्ट एक्सप्लेनेशन ऑफ दिस पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स. आता मी पॅलेंटोलॉजी काय आणि फॉसिल्स काय पाहिलं, आता याचं एक्सप्लेनेशन. हाऊ द पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स और पॅलेंटोलॉजिकल स्टडी सपोर्ट द थिअरी ऑफ इव्होल्यूशन. हा पॅलेंटोलॉजिकल जो काय स्टडी आहे तो थिअरी ऑफ इव्होल्यूशनला कशा पद्धतीने सपोर्ट करतो त्याचं एक्सप्लेनेशन. इथं लक्षात घ्या पहा ही आपली अर्थ आहे. फॉसिल्स मिळवण्यासाठी हे जीवाश्म कुठे असतात? अर्थ क्रस्ट मध्ये, जमिनीमध्ये असतात. हे मिळवण्यासाठी जमीन खोदली जाते. जसे आपण खाण खोदतो त्या पद्धतीनं जमीन खोदली जाते. जमीन खोदल्यानंतर जमिनीचे जे वेगवेगळे खडकांचे स्तर असतात, लेयर असतात, या पद्धतीने लेयर आढळतात. आणि या प्रत्येक लेयर मध्ये खडकाच्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांचे अवशेष सापडतात. द लेयर or the fossils found close or closer to earth surface, जे फॉसिल्स अर्थ सरफेसच्या जवळ सापडतात, हा पृथ्वीचा पृष्ठभाग त्याच्यावरती आपण राहतोय त्याच्या कमी डेप्थला जवळ सापडणारे, क्लोजर टू द अर्थ सरफेस म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या जवळ कमी डेप्थला आढळणारे जे काही फॉसिल्स असतात दे आर द फॉसिल्स ऑफ मोस्ट और मोस्ट रिसेंट फॉसिल्स. ते अगदी अलीकडचे फॉसिल्स असतात, न्यू फॉसिल्स असतात. and the fossils found deepest inside the earth, deepest म्हणजे अगदी खोलवर, deepest inside earth are the old fossils. यांना काय म्हणतात? ओल्ड फॉसिल्स म्हणजे खूप जुने
खूप जुने फॉसिल्स, खूप खूप वर्षांपूर्वी, लाखो वर्षांपूर्वी प्रिझर्व केले गेलेले, जमिनीखाली गाडले गेलेले फॉसिल्स. म्हणजे पहा, द फॉसिल्स विच आर क्लोजर टू द अर्थ सरफेस आर द मोस्ट रिसेंट. अगदी अलीकडचे ते फॉसिल्स असतात, न्यू फॉसिल्स असतात. आणि जे फॉसिल जमिनीच्या आतमधल्या सर्वात शेवटच्या स्तरामध्ये खूप डीपर, खोलवर प्रिझर्व केलेले असतात, अशा फॉसिल्सला म्हटलं जातं ओल्ड फॉसिल्स. If we studied the fossils in different depth of the earth, then the comparative study of these fossils at a different depth suggests that the deepest layer of the earth consists the fossils of invertebrate animals. Invertebrate organisms म्हणजे पाठीचा कणा नसणारे अपृष्ठरज्जू जे प्राणी आहेत, त्यांचे अवशेष हे सर्वात खालच्या स्तरामध्ये. इथं एक आपले कॉमन सेन्सची एक गोष्ट आहे, पहा लक्षात येईल तुमच्या पण, की जमिनीखाली कोण गाडलं जाणार आहे? जमिनीखाली आता सध्या जमिनीखाली कोण गाडलं जाईल? आपण अस्तित्वात असणारे सजीव का आणखी ज्यांचा जन्मच झाला नाही असे सजीव? आता जे सजीव अस्तित्वात आहेत, आता जर भूकंप झाला तर जमिनीखाली कोण गाडले, कोणते सजीव वाढले जातील? जे सध्या अस्तित्वात आहेत. म्हणजे सर्वात शेवटच्या लेयर मध्ये, खोलवरच्या लेयर मध्ये कोण गाडलं गेलं अगोदर? जे त्यावेळी अस्तित्वात होते ते सर्वात खालच्या स्तरामध्ये. म्हणजे पृथ्वीवरती जे सजीव सर्वात अगोदर जन्माला आले ते अगोदर गाडले गेले, त्याच्यानंतर जे आले अस्तित्वात ते नंतरच्या लेयर मध्ये आले, त्याच्यानंतर पुढचे. म्हणजे या पद्धतीनं स्तरावरती स्तर साचत गेले. म्हणजे सर्वात जो काय खोलवरचा जो काय स्तर आहे, डीपेस्ट लेयर आहे, त्याच्यात आढळणारे फॉसिल्स कोणाचे आहेत? इनव्हर्टिब्रेट. द लेयर अबोव इट कन्सिस्ट द फॉसिल्स ऑफ प्रीहिस्टॉरिक फिशेस. प्रीहिस्टॉरिक फिशेस, प्रीहिस्टॉरिक फिशेस हे इनव्हर्टिब्रेटच्या वरच्या लेयर मध्ये त्यांचे जीवाश्म आढळले, फॉसिल्स आढळले. प्रीहिस्टॉरिक फिशेसच्या वरती एम्फिबियन्स, एम्फिबियनच्या वरती रेप्टाइल्स, रेप्टाइलच्या वरच्या स्तरामध्ये म्हणजे अर्थ सरफेसच्या जवळच्या स्तरामध्ये बर्ड्स अँड मॅमल्स. म्हणजे पहा, वेगवेगळ्या स्तरामध्ये आपल्याला आढळलेले जे फॉसिल्स आहेत ते वेगवेगळे आढळले. जो काही अर्थ सरफेसच्या जवळचा लेयर होता त्यातले आढळणारे फॉसिल्स हे रिसेंट फॉसिल्स असणार आहेत, आणि सर्वात खोलवरती जे फॉसिल्स आढळणार आहेत ते कोणते असणार आहेत? ओल्ड फॉसिल्स असणार आहेत. आपण जर सर्वात लास्ट लेयर मध्ये, डीपेस्ट लेयर मध्ये असणारे फॉसिल स्टडी केले तर ते कोणाचे फॉसिल्स आढळले? इनव्हर्टिब्रेट एनिमलचे फॉसिल्स आढळले. आणि त्याच्या वरच्या मध्ये आढळलेले फॉसिल्स हे प्रीहिस्टॉरिक फिशेस, एम्फिबियन्स, रेप्टाइल्स, बर्ड्स आणि मॅमल्स यांचे फॉसिल्स आढळले. And this sequence or this paleontological study gives the order of the origin or evolution or existence of organisms on the earth. पृथ्वीवरती सजीव कोणत्या क्रमाने अस्तित्वात आले त्याचा क्रम आपल्याला इथे मिळतोय. म्हणजे पृथ्वीवरती सर्वात अगोदर कोण अस्तित्वात आले? एक नंबरला इनव्हर्टिब्रेट. इनव्हर्टिब्रेट नंतर इनव्हर्टिब्रेट पासून काय डेव्हलप झाले? प्रीहिस्टॉरिक फिशेस. प्रीहिस्टॉरिक फिशेस पासून पुढे कोण डेव्हलप झाले? एम्फिबियन्स. एम्फिबियन्स पासून कोण डेव्हलप झाले? रेप्टाइल्स. रेप्टाइल पासून बर्ड आणि मॅमल्स. तर एक्झाम मध्ये याच्यावरती बोर्ड एक्झाम मध्ये 2018च्या एक्झाम मध्ये एक कोरिलेटेड टर्म्स असा एक क्वेश्चन विचारलेला होता, आणि त्याच्यामध्ये असं दिलं होतं की प्रीहिस्टॉरिक फिशेस, एम्फिबियन्स, काय लिहिलं होतं? असं लिहिलं होतं बा, कोरिलेटेड टर्म प्रीहिस्टॉरिक फिश आणि पुढे दिलं एम्फिबियन्स, आणि त्याच्यानंतर पुढे दिलं सॉरी असं नव्हतं, एक मिनिट, इथं एम्फिबियन्स होतं, एम्फिबियन्स आणि पुढे होतं रेप्टाइल्स. म्हणजे याचा अर्थ काय की
एम्फिबियन्स पासून कोण डेव्हलप झाले? एम्फिबियन्स पासून रेप्टाइल डेव्हलप झाले. तसं इथं दिलं होतं अगोदर होतं तेच बरोबर आहे. इथं फिश पाहिजे, फिश एम्फिबियन्स, आणि इथं डॅश डॅश दिलेलं होतं आणि पुढे होतं मॅमल्स. तर मध्ये काय यायला पाहिजे? फिशेस पासून, प्रीहिस्टॉरिक फिशेस पासून एम्फिबियन्स डेव्हलप झाले. तसं मॅमल्स कोणापासून डेव्हलप झाले? हे मॅमल्स कोणापासून डेव्हलप झाले? रेप्टाइल्स पासून. म्हणजे इथं आन्सर होतं रेप्टाइल्स. इथं मॅमल्स आल्यामुळे बऱ्याचशा मुलांनी इथं ह्यूमन लिहिलं होतं की ह्यूमन हे मॅमल्स आहेत, सस्तन प्राणी आहेत. तसं नाहीये. हा सिक्वेन्स जो आहे, क्रम जो आहे, त्या क्रमावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेला होता आणि हा कुठल्याही गाईड मध्ये कुठेही दिलेला नव्हता, हे पण लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला प्रश्न कुठलाही मधला तयार करूनही अशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो, हे लक्षात ठेवायचं. तर हा क्रम अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे सजीव कोणत्या, पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स कशा पद्धतीने थेअरी ऑफ इव्होल्यूशनला सजेस्ट करतो की पॅलेंटॉलॉजिकल स्टडी मधून, फॉसिलच्या स्टडी मधून आपल्याला पृथ्वीवरती कोणते सजीव कुठल्या क्रमाने अस्तित्वात आले त्याचा क्रम मिळतो. की सर्वात अगोदर इन्व्हर्टिब्रेट म्हणजे पाठीचा कणा नसणारे गोगलगाई सारखे तसे प्राणी अस्तित्वात आले, किंवा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम अस्तित्वात आले. त्यांच्यापासून प्रीहिस्टॉरिक फिश लाईक एनिमल, माशांसारखे प्राणी अस्तित्वात आले. त्यातले काही पुढे एम्फिबियन्स मध्ये डेव्हलप झाले, म्हणजे काही पाण्यात, काही जमिनीवरती वावरू लागले. त्याच्यापासून एम्फिबियन्स पासून रेप्टाइल्स, सरपटणारे प्राणी, रेप्टाइल्स पासून बर्ड आणि मॅमल्स. हा जो क्रम आहे हा ऑर्डर आहे, एक सिक्वेन्स आहे की ज्या सिक्वेन्स मध्ये पृथ्वीवरती सजीव अस्तित्वात आलेले आहेत. आणि हे पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स जो आहे तो थेअरी ऑफ इव्होल्यूशनला सपोर्ट करणारा एव्हिडन्स आहे. झालं तुमच्या. तर याची नोट्स आता मी लिहित नाही, याची नोट्स तुम्हाला मी पाठवलेली सकाळीच. तर तुम्ही हे जर तुमच्या क्रम लक्षात आलेला असेल, समजलेला असेल, तर आपण पुढचा एव्हिडन्स किंवा याच्यात आणखी एक पॉइंट आहे फॉसिलच्या स्टडी मधला, तो म्हणजे कार्बन डेटिंग प्रोसेस. कार्बन डेटिंग ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. तर ती कार्बन डेटिंग प्रोसेस ही देखील आपल्याला पाहिजे. तर कार्बन डेटिंग हा एक लास्ट पॉइंट आज आपण पाहू आणि बाकीचे जे एव्हिडन्स आहेत ते उद्याच्या लेक्चरला पाहू. तर पॅलेंटॉलॉजी म्हणजे काय? द स्टडी ऑफ फॉसिल्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम फाउंड इन अर्थ क्रस्ट. फॉसिल्स म्हणजे काय? द रेमनंट्स ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स अँड देअर impression of such organism remains preserved in the earth crust is called as fossils. आणि वेगवेगळ्या लेयर मधले जर फॉसिल्स आपण कलेक्ट केले बाय डगिंग द अर्थ क्रस्ट डग केली, खोदली, आणि त्याच्यातून वेगवेगळ्या लेयर मधले जर फॉसिल्स कलेक्ट केले आणि त्याचा कंपॅरेटिव्ह स्टडी केला, तर तो स्टडी हा थेअरी ऑफ इव्होल्यूशनला सपोर्ट करणार आहे. त्याच्यात सर्वात जवळच्या, पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सर्वात जवळ असणारे जे फॉसिल्स असतात ते कसे असतात? मोस्ट रिसेंट म्हणजे नुकते अलीकडचे फॉसिल्स असतात, नवीन असतात. आणि जे डीपेस्ट लेयर मध्ये असणारे फॉसिल्स असतात ते कसे असतात? ओल्ड फॉसिल्स असतात. आणि त्याच्यानुसार डीपेस्ट लेयर मध्ये आढळणारे फॉसिल्स कुठले आढळतात? इन्व्हर्टिब्रेट. आणि त्याच्या वरच्या लेयर मध्ये प्रीहिस्टॉरिक फिशेस, एम्फिबियन्स, रेप्टाइल, बर्ड्स आणि मॅमल्स. आणि ह्या फॉसिलच्या स्टडी मधून आपल्याला काय मिळतं? तर पृथ्वीवरती सजीव कोणत्या क्रमाने अस्तित्वात आले त्याची सिक्वेन्स मिळते, क्रम मिळतो. आणि तो थेअरी ऑफ इव्होल्यूशनला सपोर्ट करतो. आता याच्यानंतर एक लास्ट पॉइंट, तो म्हणजे कार्बन डेटिंग. कार्बन डेटिंग अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे कार्बन डेटिंग. कार्बन केमिस्ट्री मध्ये म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये 11वी-12वी मध्ये हा पॉइंट आहे कार्बन डेटिंग. परंतु त्याचं थोडक्यात आपल्याला इंट्रोडक्शनच फक्त इथे दिलेलं आहे. थोडीशी माहिती कार्बन डेटिंगची फॉसिलच्या रिलेटेड दिलेली आहे. कार्बन डेटिंग मेथड इज यूज्ड टू डिटरमाइन एज ऑफ ह्यूमन फॉसिल्स. कशासाठी ही मेथड यूज केली जाते? कार्बन डेटिंग मेथड इज यूज्ड to find age of, to determine age of human fossils
मानवाचे जे अवशेष आहेत, ह्युमनचे जे फॉसिल्स आहेत, त्याचं एज डिटरमाइन करण्यासाठी किंवा मॅन्युस्क्रिप्ट, मानवाचे जे अवशेष किंवा मानवाचे जे फॉसिल्स आहेत त्याचं एज म्हणजे मानवाची झाल्यानंतर डेथ झाल्यापासून ते फॉसिल शोधले जाईपर्यंत किती कालावधी झालेला आहे तो कालावधी शोधण्यासाठी तुम्ही सीआयडी नावाची सिरियल पाहिली असेल तर त्या सीआयडी सिरियल मध्ये कुठलाही एखादा गुन्हा जर खूप वर्षांपूर्वी झालेला असेल, काही महिन्यांपूर्वी झालेला असेल, तर ते त्या ठिकाणी काय करतात, फॉरेन्सिक लॅब मध्ये डेथ झाल्यापासून इन्व्हेस्टिगेशन सुरू असेपर्यंतचा किती कालावधी झालेला आहे हा मिनिटांमध्ये, तासांमध्ये, सेकंदांमध्ये शोधतात. ह्या फॉसिलचं म्हणजे समजा एखादी डेड बॉडी जर पुरवून ठेवलेली असेल, त्याच्या हाडांचा सापळा सापडला कुठं, तर त्याच्यावरून सुद्धा त्याचं कार्बन डेटिंग केलं जातं आणि कार्बन डेटिंग प्रोसेसच्या सहाय्याने त्याचं डेथ पासून आतापर्यंत किती वेळ झालेला आहे तो वेळ कॅल्क्युलेट केला जातो. त्याला म्हटलं आता एज ऑफ फॉसिल्स. त्याला काय म्हणायचं, एज ऑफ ह्युमन फॉसिल. ह्युमन फॉसिलचं ते एज डिटरमाइन करणारी जी मेथड असते त्याला कार्बन डेटिंग मेथड म्हणतात. म्हणजे कार्बन डेटिंग मेथडच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, समजा ही लाकडी पट्टी आहे, ही लाकडी पट्टी ज्या झाडापासून तयार केली ते झाड कधी तोडलं आणि ते झाड तोडल्यापासून आतापर्यंत किती कालावधी झालेला आहे तो देखील या कार्बन डेटिंग प्रोसेसनं कॅल्क्युलेट करता येतो. तर अशी ही कार्बन डेटिंग मेथड आहे. कार्बन डेटिंग इज द मेथड used to determine age of fossils and manuscript किंवा human fossils and manuscript. Then the ratio of carbon 14 and carbon 12 is fixed in living organism. इथे एक आणखी महत्त्वाचं लक्षात ठेवा की कार्बनचे दोन आयसोटोप आहेत. कार्बन हा अतिशय महत्त्वाचा एलिमेंट आहे कारण प्लांट्स आणि ॲनिमलची बॉडी ही कार्बन पासूनच बनलेली आहे. सर्व घटकांमध्ये, वनस्पती आणि प्राण्यांच्या शरीरातील सर्व घटकांमध्ये कार्बन आढळतो आणि या कार्बनचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो किती आहे, 6 आणि ॲटॉमिक मास किती असतं त्याचं, मग दुप्पट म्हणजे वेल. परंतु कार्बनचा आणखी एक आयसोटोप आहे, त्याचं ॲटॉमिक नंबर 6 आणि ॲटॉमिक मास किती आहे, 14. मग हा कार्बन 612 असा लिहितात, कार्बन 12 आणि हा कार्बन 14. यांचा जो रेशो असतो ते दोन्हीही आयसोटोप ॲनिमल बॉडीमध्ये असतात. ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये कार्बन 12 देखील असतो आणि कार्बन 14 देखील असतो आणि त्याचा रेशो हा ह्युमन बॉडीमध्ये फिक्स असतो. जसं आपण वॉटर पाहतो H2, वॉटर मध्ये हायड्रोजन ऑक्सिजनचा रेशो फिक्स आहे, 2 एटम ऑफ हायड्रोजन 1 एटम ऑफ ऑक्सिजन, हा फिक्स्ड रेशो आहे. तसा आपल्या बॉडीमध्ये, लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये कार्बन 12 आणि कार्बन 14 हे कशा रेशो मध्ये असतात, कार्बन 12 and carbon 14 are in fixed ratio in living organism. लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये कार्बन 12 आणि कार्बन 14 यांचा रेशो फिक्स असतो, निश्चित असतो. आणि हा कुठपर्यंत फिक्स राहतो, हा रेशो कुठपर्यंत फिक्स राहतो, जोपर्यंत ऑर्गॅनिझम जिवंत आहे, लाईव्ह आहे. ऑर्गॅनिझमची जर डेथ झाली तर डेथ नंतर हा रेशो बदलू लागतो. फिक्स असणारा रेशो डेथ नंतर चेंज होतो. आफ्टर द डेथ म्हणजे डेथ नंतर दिस रेशो रिमेन्स कॉन्स्टंट, रिमेन्स सेम, रेशो रिमेन्स सेम और कॉन्स्टंट अप टू पर्यंत डेथ. डेथ पर्यंत सेम राहतो किंवा हा रेशो बदलत नाही. परंतु डेथ नंतर काय होतं, कार्बनचं कंझ्युम्शन कमी होतं. आपण जे कार्बोहायड्रेट्स खातो, प्रोटीन खातो, फूड खातो, त्याच्यातून आपल्याला हे कार्बन 12 आणि 14 मिळत असतात. कार्बन 12, 14 आपल्या शरीरात कुठून ऍड होतात, आपण जे फूड खातो त्याच्यातून ऍड होतात. आणि काही कार्बन आपल्या शोषणातून म्हणजे कार्बन डायऑक्साईडच्या रूपात हवेत देखील जात असतो आणि तो रेशो बॅलन्स ठेवला जातो. परंतु आफ्टर द डेथ, डेथ नंतर, आफ्टर डेथ ऑफ ऑर्गॅनिझम, ऑर्गॅनिझमच्या डेथ नंतर काय होतं बा,
कार्बन 12 जो आहे तो नॉन रेडिओ ऍक्टिव्ह आहे. कार्बन 12 कसा आहे? नॉन रेडिओ ऍक्टिव्ह, तो किरणोत्सारी नाहीये. परंतु कार्बन 14 मात्र कसा आहे? रेडिओ ऍक्टिव्ह आहे. आणि कार्बन 14 रेडिओ ऍक्टिव्ह असल्यामुळे कार्बन 14 चं काय होऊ लागतं? डिजनरेशन होऊ लागतं. काय होऊ लागतं? डिजनरेशन. That is, after the death of living organism, carbon 14 starts to degenerate as carbon 14. कशामुळे? तर कार्बन 14 हा कसा आहे? रेडिओ ऍक्टिव्ह आहे. After the death of living organism, carbon 14 starts to degenerate. तो डिजनरेट होऊ लागतो. कशामुळे डिजनरेट होऊ लागतो? कारण तो रेडिओ ऍक्टिव्ह आहे. But in this carbon 12 does not degenerate. कार्बन 12 मात्र डिजनरेट होत नाही. का होत नाही? कारण तो नॉन रेडिओ ऍक्टिव्ह आहे. त्याचं डिसइंटिग्रेट, सॉरी इथं डिजनरेट आहे, डिसइंटिग्रेट म्हणजे कार्बन 14 चा डेथ नंतर डिसइंटिग्रेशन सुरू होतं, तो रेडिओ ऍक्टिव्ह असल्यामुळे. कार्बन 12 जो आहे तो कार्बन 12 हा नॉन रेडिओ ऍक्टिव्ह असल्यामुळे त्याचं डिजनरेशन होत नाही. आणि त्याच्यामुळे या कारणामुळे कार्बन 12 आणि कार्बन 14 चा डेथ नंतरचा रेशो काय होतो? प्रत्येक सेकंदाला कंटिन्युअसली चेंज होतो. दॅट इज रेशो ऑफ कार्बन 12 अँड कार्बन 14 चेंजेस कंटिन्युअसली. बाय युजिंग दिस रेशो, आपण हा रेशो यूज करून काय करू शकतो? बाय युजिंग दिस रेशो we can calculate or we can determine age of fossil. आपण फॉसिलचं एज डिटरमाइन करू शकतो. आणि आता सांगितलेल्या अगोदरच्या एव्हिडन्स मध्ये, पॅलेओन्टॉलॉजिकल एव्हिडन्स मध्ये सांगितलं की डीपेस्ट लेयर मध्ये आढळणारे फॉसिल्स आहेत इन्व्हर्टिब्रेटचे. मग त्या इन्व्हर्टिब्रेटचे फॉसिल्स आपण जमिनीतून काढल्यानंतर जर त्याचं कार्बन डेटिंग केलं आणि कार्बन डेटिंगच्या सहाय्याने त्याचं एज कॅल्क्युलेट केलं, ते इथं लिहिलं. त्याच्यानंतर प्रीहिस्टॉरिक फिशेस जे आहेत त्यांचं एज कॅल्क्युलेट केलं. नंतर अँफिबियन्स, रेप्टाइल्स, बर्ड्स, मॅमल्स यांचं जर प्रत्येक लेयर मध्ये आढळणाऱ्या फॉसिलचं जर आपण कार्बन डेटिंगने एज कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला कोणते ऑर्गॅनिझम किती वर्षांपूर्वी पृथ्वीवरती अस्तित्वात होते तो कालावधी देखील मिळतो. आणि हा जो स्टडी आहे पॅलेओन्टॉलॉजिकल स्टडी, हा अशा पद्धतीनं थेअरी ऑफ इव्होल्युशनला सपोर्ट करणार आहे. म्हणजे खरोखरच सजीवांची उत्पत्ती पृथ्वीवरती कशी झाली, कोणते सजीव कुठल्या क्रमाने अस्तित्वात आले आणि किती लाख वर्षांपूर्वी किंवा किती कोटी वर्षांपूर्वी सजीव पृथ्वीवरती अस्तित्वात आले होते, त्याचा हा पुरावा आहे. कार्बन डेटिंग मेथडने आपण त्याचं एज देखील कॅल्क्युलेट करू शकतोय किंवा ते केलेलं आहे. आता याच्यानंतरचे जे एव्हिडन्स आहेत थेअरी ऑफ इव्होल्युशनला सपोर्ट करणारे, त्याच्यामध्ये कनेक्टिंग लिंक्स आणि एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्स हे दोन एव्हिडन्स बाकी आहेत. आणि नंतर डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन आणि लॅमार्किझम थेअरी आणि नंतर ह्यूमन इव्होल्युशन, मानवाची उत्क्रांती ऍक्च्युअली कशी झाली, हे तीन महत्त्वाचे पॉइंट या चॅप्टर मधले बाकी आहेत. ते आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. ओके, थँक्यू.